ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे यांचा 2 मुलांसह भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न। भंडारा जिल्हा दूध संघाची निवडणूक। दूध उत्पादक सहकारी संघामध्ये भाजपचा विजय। विलास खाटेखायेंच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ। अनिल पवार हे दूरचे नातेवाईक, मी हे मान्य करतो। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। सदानंद कदम यांनी घेतली अनिल परब यांची भेट। योगेश कदम यांच्या संदर्भात भेट घेण्यासाठी आलेत का, असा सवाल उपस्थित। ठाण्यामध्ये खासदार निशिकांत दुबेंच्या विरोधामध्ये बॅनर। नितीन कंपनी सिग्नल परिसरामध्ये बॅनरबाजी। दुबे दुबे के मारेंगे, ठाण्यात लागले बॅनर। कुणी काहीही करो, मुख्यमंत्र्यांना मान्यच। कोकाटेंच्या राजीनाम्यावरून जयंत पाटलांची टीका। सरकार जनतेसमोर कसं दिसतं याचा विचार करा। जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना खोचक टोलाही लगावला। देशमुखांना अजूनही न्याय मिळाला नाही। सर्व प्रकरणातील पीडित ही कुटुंबियांना न्याय मिळावा। खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेतून केंद्रीय गृह मंत्रालयाकडे मागणी। भाजप नेत्या पंकजा मुंडेंना धक्का। राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे राष्ट्रवादीमध्ये जाणार। राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडेंचा पक्षप्रवेश निश्चित। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली। जरांगे पाटील यांच्या तब्येतीची केली विचारपूस। जरांगे पाटील यांच्यावर शहागडच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू। रोहिणी खडसे आणि त्यांच्या वकिलांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची घेतली भेट। प्रांजल खेवलकरांच्या गुगल ड्राईव्हचा पासवर्ड जळगावच्या आमदारांकडे कसा गेला याचा खुलासा पोलिसांनी करावा, रोहिणी खडसेंची मागणी। रेव पार्टी प्रकरण संशयास्पद, ब्लड सॅम्पल लवकर मागवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी। खेवलकरांच्या वकिलांची माहिती। खेवलकर सराईत गुन्हेगार ही टायपिंग मिस्टेक असल्याचं पोलिसांनी सांगितलं। खेवलकरांना ट्रॅप लावून अडकवलं, वकिलांचा दावा। खेवलकरांना ड्रग्जच्या प्रकरणामध्ये गोवण्यात आलं। या प्रकरणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाणार, एकनाथ खडसेंचा इशारा। महिला आरोपीसह दोघांना पेरलं गेलं तर 15 दिवसांपूर्वी यादव आणि पोपटानी ग्रुप जोडले गेले। बदनामीसाठी महिलांनाही प्रकरणामध्ये पेरलं गेलं, एकनाथ खडसेंचा आरोप। पुणे खराडी रेव पार्टी प्रकरणी श्रीपाद यादव, निखिल पोपटानी खेवलकरांच्या संपर्कात। श्रीपादच्या सांगण्यावरून 2 महिला पार्टीमध्ये आल्या, त्यापैकी एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले। वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार। संतोष देशमुख खंडणीच्या आड आल्यानं हत्या, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। सुरेश धस यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंना कोणत्या अहवालावरून क्लीन चिट, मुंडे क्लीन चिटच्या विरोधात सुरेश धस सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडच हत्येचा मुख्य सूत्रधार। कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांची हत्या, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कायम। सर्वोच्च न्यायालयाकडून हायकोर्टाचे आदेश कायम। राज्य सरकारचं अपील सुप्रीम कोर्टानं फेटाळलं। संभाजी ब्रिगेडच्या 2 संघटना एकत्र येणार, राजकारणामध्ये सक्रिय होण्यासाठी दोन्ही संघटना एकत्र। थोड्याच दिवसामध्ये घोषणा होईल, मनोज आखरेंची माहिती। मानवी तस्करीच्या माध्यमातून अनेक मुली मिसिंग। गेल्या 2 वर्षांमध्ये 24 महिलांना परदेशातून सोडवून आणलं, रुपाली चाकणकरांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये कृषी मंत्री कोकाटे यांच्यावर छावा सेनेचा हल्लाबोल। कोकाटे यांची हकालपट्टी करा, अन्यथा शेतकऱ्यांच्या मुलांना रमी खेळण्यासाठी क्लबची परवानगी देण्याची मागणी। नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पूनम पाटील यांची नियुक्ती। पूनम पाटील यांनी यापूर्वी नगरसेविका आणि महिला जिल्हाध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळलेली आहे। खासदार सुनील तटकरे यांनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट। चिपळूण ते कराड रेल्वे मार्गासंदर्भात चर्चा। या मार्गासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये बैठकीचं आयोजन। महादेव मुंडेंच्या पत्नी घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना। महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 21 महिने उलटले, मुंडेंचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। कचरा घोटाळ्याच्या संदर्भात मनसेच्या नेत्यांचं भेटीसाठी आयुक्तांनाच स्मरणपत्र। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात पत्र। घरांचा ताबा लाभार्थ्यांना 1 आठवड्यामध्ये द्या, आदित्य ठाकरेंची फडणवीसांना विनंती। महाराष्ट्रामध्ये नवीन कायदा आला आहे। राज्यात फडणवीस ऍक्ट, समज द्या आणि सोडून द्या असा कायदा। संजय राऊतांची सरकारवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका।
शिवसेना राष्ट्रवादीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर. अजित पवारांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला फक्त शिंदे, शिवसेनेच्या इतर मंत्र्यांची मात्र स्नेहभोजनाला दांडी. मी काल दिल्लीमध्ये होतो त्यामुळे अजित पवारांच्या स्नेहभोजनाला आलो नाही, दादा भुसेंचं स्पष्टीकरण. कोकाटे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते. विधिमंडळाचा चौकशी अहवाल सरकारकडे सादर. सरकार या संदर्भात खुलासा करणार का? आमदार रोहित पवारांचा सवाल. बुलडाण्यामध्ये रोहित पवारांच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट. शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का? शेतकरी कन्येचा रोहित पवार यांच्यावर प्रश्नांचा भडीमार. लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुष कसे घुसले? सरकारची फसवणूक झाली असेल तर कारवाई करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या मुद्द्यावर चर्चा. मुख्यमंत्र्यांच्या 4 लाडक्या योजनांना ब्रेक. तीर्थदर्शन, वयोश्री, 1 रुपयामध्ये पीक विमा आणि अन्नपूर्णा योजनेला ब्रेक. सूत्रांची माहिती. तुळजाभवानीच्या गाभाऱ्यातील दर्शन काही दिवस बंद राहणार. 1 ते 10 ऑगस्टच्या दरम्यान फक्त मुखदर्शन घेता येणार. गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामामुळे दर्शन बंद. माझगाव ते मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा सुरू होणार. गणेश चतुर्थीच्या 3 दिवस आधी सेवा सुरू होणार. सिंधुदुर्ग बंदर निरीक्षक उमेश महाडिकांची माहिती. शनी शिंगणापूर बनावट ॲप प्रकरणाच्या तपासाला वेग. देवस्थान कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा. 2 कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी. पुण्यामध्ये 5 तरुण खडकवासलाच्या नदीपात्रामध्ये उतरले. प्रशिक्षण नसतानाही श्वानाला वाचवण्यासाठी उतरले होते तरुण. अग्निशमन दलानं तरुणांचे प्राण वाचवले. बीड शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य. नगरपालिकेच्या कचरा गाड्या बंद. शहरातील नागरिकांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात. मीरा भाईंदर शहरामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक. शेतकरी विनायक यांनी तलाठी कार्यालयाकडून फसवणूक करण्यात आली असल्याचा केला गंभीर आरोप. जमिनीच्या कागदपत्रामध्ये फेरफार करत एका कंपनीच्या नावे त्यांची जमीन केल्याचा आरोप. महादेवी हत्तीणीच्या स्थलांतरावरून आता नवा वाद. हत्तीणीला वनताराला पाठवण्याचा निर्णय अतिशय दुर्दैवी. जनस्वराज्य पक्षाचे नेते डॉक्टर विनय कोरेंची प्रतिक्रिया. साईबाबांच्या 9 चांदीच्या नाण्यांवरून वाद शिगेला. लक्ष्मीबाई शिंदे यांना भेट दिलेल्या नाण्यांवरून वाद. नाण्यांच्या मालकीवरून दावे आणि प्रतिदावे सुरू. लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. माणिकराव कोकाटेंच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी. कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात निर्णय न घेतल्यानं आंदोलन. सोलापुरातील पालिकेची शाळा धोकादायक अवस्थेमध्ये. जय भवानी शाळेची इमारतीला ठिकठिकाणी तडे. वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील पालिकेचं मात्र या समस्येकडे दुर्लक्षच. मॅगीच्या पाकिटामध्ये आढळलं मेलेलं पालीचं पिल्लू. अहिल्यानगर शहरातील धक्कादायक प्रकार. डीमार्ट कंपनीकडे तसंच मॅगी बनवणाऱ्या कंपनीकडे ईमेलच्या द्वारे कळवलं असून पुढील कारवाई लवकरच केली जाईल. अन्न औषध प्रशासनाची माहिती. डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यावर गुन्हा दाखल नसल्याचं स्पष्ट. पोलिसांनी न्यायालयामध्ये खोटी माहिती दिल्याचा वकिलांचा खुलासा. पार्टी प्रकरणाची फेर चौकशी होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनीच्या कामातील दिरंगाईमुळे रस्ते जलमय. नागरिकांची गैरसोय. मनपा आयुक्तांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर संताप. छत्रपती संभाजीनगरमध्ये मेल नर्सेस बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा. तर डीएमईआर परिचारिका भरतीतील लिंग विभागाच्या विरोधामध्ये काढण्यात आला मोर्चा. संत गजानन महाराज पालखीचं खामगाव नगरीमध्ये आगमन. आज खामगाव येथे शेवटचा मुक्काम. पालखी आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी 1,11,111 मोदकांचा प्रसाद. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा टोयोटा किर्लोस्कर सोबत करार. टोयोटा किर्लोस्करच्या CSR निधीतून बिडकीन इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत उभारली जाणार. महिला आर्थिक विकास मंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये 233 शालेय वाहनांचा तपास. 121 वाहनांवर नियमभंगाबाबत दंडात्मक कारवाई. वाहनांना 1,10,000 रुपयांचा दंड. हिंदू आक्रोश मोर्चाच्या दरम्यान 2 समाजामध्ये घोषणाबाजी. सिल्लोडमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा. 2 समाजाच्या घोषणाबाजीमुळे तणावपूर्ण वातावरण. भंडाऱ्यामध्ये महिला आणि बालविकास विभाग आणि महिला आर्थिक विकास मंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं कचेरीसमोर 1 दिवसीय धरणे आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस उपनिरीक्षकांचं तडवी. अनुसूचित जमातींचं जात प्रमाणपत्र 35 वर्षानंतर रद्द. प्रमाणपत्र खोटं असल्यानं कारवाई.
कोल्हापूर पालिकेतील ड्रेनेज घोटाळ्याप्रकरणी पालिकेकडे कागदपत्रांची मागणी, लक्ष्मीपुरी पोलीस घेणार अधिकाऱ्यांचे जबाब. परभणी जिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणाच्या विरोधामध्ये कारवाईची मागणी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देण्यात आलं. यवतमाळमध्ये देशी दारू विक्रीचा परवाना देऊ नये या मागणीसाठी चांदोरी नगरातील नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बीडमध्ये वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीतून यशस्वी मुंडेंची माघार, माजी खासदार प्रीतम मुंडे करणार नेतृत्व. 10 ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडणार. ईडीकडून माजी आयुक्त अनिल पवारांच्या नाशिकच्या जागेची पाहणी, अनिल पवार वसई विरारचे माजी आयुक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री सडक योजनेतील पूल अद्याप अपूर्णच, एका दिवसाच्या बाळाला घेऊन आईचा गुडघाभर पाण्यातून प्रवास, ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव यादव यांना शौर्य पदक प्रदान, मुंबईत राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पदक प्रदान. मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा, मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन नियमावलीनुसार आता दंड आकारणार नाही, मंत्री मंगलप्रभात लोढांची माहिती. छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा बस स्थानक आणि पडेगाव रोड प्रदूषणाचा हॉटस्पॉट, पालिकेकडून हवेच्या गुणवत्तेचं श्वेतपत्र प्रसिद्ध. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंगणवाड्यांच्या साहित्यातील खरेदीमध्ये 9 कोटींचा घोटाळा, उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उत्तराला टाळाटाळ, 2 दिवसांमध्ये उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार. भुयारी मेट्रोचा वरळी सायन्स म्युझियम ते कप परेडपर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार, त्यापूर्वी या मार्गावरील महत्त्वाची स्थानकं जाहिरातदारांच्या घशात. ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी 250 किलोमीटर पदयात्रा, 5 शिवसैनिकांची पायीवारी, नांदेडच्या अरळी गावापासून तर बीडमधील कपिलधार देवस्थानापर्यंत पदयात्रा. पनवेलमध्ये एसटी डेपोच्या विकासासाठी भाजप आक्रमक, डेपोचा विकास बीओटी तत्वावर नव्हे तर शासनानं स्वतः करावा, भाजप आमदार विक्रांत पाटील यांचं सरनाईकांना पत्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या बसमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय, तर पोलीस आयुक्त प्रवीण पवारांची विशेष मोहीम. कोल्हापुरात निवृत्तीनंतरही काम केलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या चौकशीचे आदेश, उपजिल्हाधिकाऱ्यांकडून निवृत्तीनंतर 4 वर्ष 4 महिने काम, माजी उपमहापौर यांच्याकडनं प्रकार उघडकीस. CIDकडे केवळ 4 हस्ताक्षर तज्ज्ञ, तर 4 हस्ताक्षर तज्ज्ञांवर 9 जिल्ह्यांची जबाबदारी, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे CIDला कर्मचारी वाढवण्याचे आदेश. बनावट शालार्थ ID प्रकरणातील शिक्षकांची होणार 1 to 1 सुनावणी, शिक्षण आयुक्तांचे उपसंचालकांना आदेश. सोलापूरमध्ये आशा सेविकांना आमिष दाखवत शासकीय रुग्णालयातील गर्भवती माता खासगी रुग्णालयामध्ये नेल्या, आरोग्य विभागाच्या चौकशीमध्ये प्रकार उघड, डॉक्टर आणि नर्सिंग होमला पालिकेची नोटीस. छत्रपती संभाजीनगर पालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम, अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्यासाठी 334 संचिकांना मंजुरी, पालिकेला 5,62,00,000 महसूल प्राप्त. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार, 13 ऑगस्टपर्यंत सर्व सादर करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटलांचं आवाहन. मालेगावमधील 2008 सालच्या बॉम्बब्लास्ट खटल्याचा उद्या निकाल, प्रकरणातील 6 आरोपींना न्यायालय दोषी ठरवणार की निर्दोष याकडे लक्ष. हिंगोलीच्या कोळसा ते कवठा रस्त्यावरील पुलाचं काम संत गतीनं, नागरिकांचा जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून प्रवास. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रस्त्याची दुरावस्था, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे, तर खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघाताच्या प्रमाणामध्ये वाढ, रस्त्याची दुरुस्ती करावी, चालकांची मागणी. सिंधुदुर्गात राईवाडी पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप, नागरिक त्रस्त, गणपतीपूर्वी कामं पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी. नागपूरच्या महाल परिसरामध्ये 22 घरांवर चालवला बुलडोझर, रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या घरांवर पालिकेची कारवाई. मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची प्रचंड दुरावस्था, रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे वारंवार वाहतूक कोंडी, ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त. पुणे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या हरकतींवर 6 ऑगस्टला सुनावणी, आराखड्यावर 217 हरकती झाल्या प्राप्त. पुण्यामध्ये हवा प्रदूषणामध्ये वाढ, हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावली, उत्तम हवेचं शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता घसरलं. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटी सज्ज, 23 ते 27 ऑगस्टच्या दरम्यान 5,200 अधिकच्या बस सोडणार,
मुंबईतून 600 बस कोकणात जाणार. UTS ॲपचा प्रवाशांकडून गैरवापर. लोकलमध्ये बसून काढलं जातंय तिकीट. QR कोड सुविधा बंद करण्यासाठी मध्य रेल्वेचं रेल्वे बोर्डाला पत्र. माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण. 30 जुलै 2014 रोजी झालेल्या भीषण भूस्खलनामध्ये 151 नागरिकांचा झाला होता मृत्यू. सांगलीमध्ये राजू शेट्टींनी शक्तीपीठ बाधित गावांचा दौरा केला. शक्तीपीठाच्या मोजणीसाठी शेतामध्ये याल तर याद राखा, राजू शेट्टी यांचा प्रशासनाला इशारा. कोकणात मासेमारी हंगामाला 2 दिवसांमध्ये होणार सुरुवात. किनारपट्टी भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर मात्र अद्यापही कायम. नांदेडमध्ये अंगणवाडीचा स्लॅब कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. निकृष्ट कामामुळे अपघात झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील घटना. मुलीच्या नातेवाईकांचा अचलपूरमध्ये शवविच्छेदनासाठी नकार. मध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 52 लाखांच्या दारूसह मालवाहू वाहन पकडलं. कारवाईत 2 आरोपींना करण्यात आली अटक. पुण्यामध्ये ई-बाईकचा आमिष दाखवत 2000 जणांची फसवणूक. पार्ट टाइम जॉबच्या नादात अनेकांची फसवणूक. भंडाऱ्यामध्ये पोलिसांकडून 307 किलो अफू जप्त. शहापूर परिसरातून 16 पोती अफू जप्त. प्रकरणी 2 परप्रांतीय आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. जालन्यामध्ये ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणारे गुन्हेगार जेरबंद. 7,19,820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सांगलीमध्ये अमणापूरच्या वैष्णोदेवी मंदिरामध्ये चोरी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. चोरट्यांचा तपास सुरू. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. भंडाऱ्यामध्ये रुग्णालयातील पसार डॉक्टरचा अखेर आत्मसमर्पण. अल्पवयीन मुलीसोबत असलेले वर्तन केल्यानंतर डॉक्टर फरार झाला होता. वाशिममध्ये अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 8,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पनवेल पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तावर अत्याचाराचा गुन्हा दाखल. तर महिलेला लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार केल्याचा गुन्हा. आरोपीसह आणखी 2 जणांवर गुन्हा दाखल. पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाखांची मागणी. तर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मार्फतच मागितले पैसे. इच्छुक ठिकाणी बदली करण्यासाठी पैशांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नावावर बनावट फेसबुक अकाउंटवरून आर्थिक मदत मागणाऱ्या आरोपीला अटक. दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त. रत्नागिरी पोलिसांची कारवाई. 63,000ची दारू जप्त. पंढरपूरमध्ये तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री. सुरक्षा कर्मचाऱ्याचा धंदा. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नांदेडमधील सीता नदीपात्रामध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. अमरावतीमध्ये कोल्हापूर गावात तरुणीवर सामूहिक अत्याचार. मुख्य आरोपीला अटक. तर 2 अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहामध्ये रवानगी. सोलापूरमध्ये चोरीला गेलेल्या 2 ट्रॅक्टरचा 48 तासांमध्ये शोध. तर वैराग पोलिसांची कारवाई. 2 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यामध्ये घरफोडी चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपींकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. नागपूरमध्ये भरदिवसा व्यावसायिकाच्या पैशांवर डल्ला. पेट्रोल पंप. व्यावसायिकाच्या कारची काच फोडून 25 लाख लंपास. तर या परिसरातील घटनेनं खळबळ. लहान मुलीला भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. टोळीतील 5 जणांना अटक. पुण्यातील कात्रज परिसरातून 2 वर्षांच्या चिमुरडीचं करण्यात आलं होतं अपहरण. विधेयकांवर राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी कालमर्यादा हवी का या मुद्द्यावर 19 ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना 12 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश. मराठमोळे शैलेश जेजुरीकर यांची अमेरिकन कंपनी P&Gच्या CEO पदी नियुक्ती. जेजुरीकर 1 जानेवारी 2026 पासून पदभार स्वीकारणार. भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ मेघनाथ देसाईंचं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निधनानंतर व्यक्त केलं दुःख. अमरावतीमध्ये हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांवर पेरणीचे संकट. तातडीने उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध प्रकारच्या भाज्या दाखल. मात्र पावसानं भाज्यांचे दर घसरले. तब्बल 20% दर घसरले.
वाशीमध्ये खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत. आतापर्यंत 77,711 शेतकऱ्यांनी एकूण 1,09,000 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला. पैठणमध्ये ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक. ऊसाचं बिल तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 1,235 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. पंढरपूरमधील चंद्रभागा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर. नदीपात्रामध्ये 81,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. सोलापुरातील भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. अनेक गावांचा संपर्क तुटला. नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली. कोल्हापूरच्या दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. धरणातून 5,500 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 76% भरलं. धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. बारड गावात सोयाबीन पीक पाण्याखाली, तर बळीराजा सुखावला. मात्र नुकसानीची चिंता वाढली. चंद्रपूरमध्ये दमदार पाऊस. नलेश्वर तलाव ओव्हरफ्लो. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. बीडमध्ये 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस पिकांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. शासनानं मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. चिपळूणमध्ये डॉक्टरच्या मुलाची आत्महत्या. चिपळूणच्या वाणी आळी येथील घटना. आत्महत्या करण्यामागचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. मार्गावर भीषण अपघात. 5 वाहनांची एकमेकांना धडक, तर दुर्घटनेमध्ये एकूण 7 जण जखमी. सुदैवानं जीवितहानी टळली. लोकलमधील दिव्यांगांच्या डब्यातून सामान्य नागरिकांचा प्रवास. दिव्यांग इस्मानं जा विचारताच दोघांमध्ये वाद. लोकल ट्रेनमधील व्हिडिओ झाला व्हायरल. साताऱ्याच्या कराड शहरामध्ये इलेक्ट्रिक बाईकला आग. घटनेमध्ये बाईक जळून खाक. सुदैवानं जीवितहानी नाही. अमरावतीमध्ये आदिवासी आश्रम शाळेत पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून विद्यार्थिनीचा मृत्यू, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.